आमदारांच्या वेतनात 50% कपात करा. सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करा. माजी सैनिकांनी जिल्हा कचेरी समोर उपोषण करीत केली मागणी. आमदारांच्या पेन्शनवरून अनेकदा चर्चा घडल्या आहेत. आता माजी सैनिकांनीही याच मुद्द्यावर उपोषण सुरू केले आहे. दिलीप गोवर्धन सरदार या माजी सैनिकाने प्रशासनाला निवेदनही सादर केले. राज्य व केंद्र सेवेतील कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्यात आली असून त्याचप्रमाणे आमदारांची पेन्शन बंद करण्यात यावी. आमदार उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण संपत्तीचा तपशील देतात. त्यानुसार असाच तपशील हा त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर देण्यात यावा. राज्य व सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. उपोषण मंडपात माजी सैनिक विष्णू डोंगरे यांच्यासह अन्य नागरिकही उपस्थित होते. मी माजी सैनिक दिलीप सरदार, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. माझं उपोषणाला बसण्यामागचं कारण हेच आहे की राज्य सेवेतील केंद्र सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचं पेन्शन स्कीम बंद झालेली आहे. सरकारी तिजोरीवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी पेन्शन योजना बंद केलेली आहे असं सांगण्यात येत आहे. परंतु आमदारांचं पेन्शन हे मात्र चालूच आहे. आमदारांच्या पेन्शनमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत नाही का, हा माझा शासनाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सवाल आहे. म्हणून माझी शासनाकडे विनंती आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीकडे, की आपण तत्काळ निर्णय घ्या की आमदारांचं पेन्शन हे 100% बंद करा. आमदाराच्या वेतनामध्ये 50% कपात करा आणि जसा उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला सर्व संपत्तीचा ब्यौरा दिला जाते, त्याच प्रकारे तुमचा कार्यकाल संपल्यानंतर तुम्ही सर्व ब्यौरा देणे हा बंधनकारक असलं पाहिजे, ताकी महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे तुम्ही किती कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी कमावली. आणि चौथी माझी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना सरसकट चालू करा. जय हिंद.